सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी स्मरणपूर्वक विनम्र अभिवादन. माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी का, मीच काय केले आहे, असे जर वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यशस्वी होण्यासाठी स्वामींचे महत्त्वाचे विचार, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमी होऊन जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल. जीवनात ज्यांचे नशीब मोठे आणि श्रेष्ठ असते त्यांच्या परीक्षाही तितक्याच कठीण असतात. म्हणूनच स्वामींनीच तुम्हाला एवढ्या समस्या का दिल्या आहेत असा विचार कधीही करू नका. काम त्याच व्यक्तीला दिले जाते जो ते काम करण्यास पात्र असतो. विश्वासही त्याच व्यक्तीवर ठेवला जातो जो विश्वासास पात्र असतो. म्हणूनच जर तुम्हाला यश मिळत नसेल आणि अपयश वारंवार तुमच्या समोर येत असेल, समस्या तुमच्या रोजच्या झाल्या असतील, तर घाबरून जाऊ नका. उलट आनंद व्यक्त करा, कारण स्वामी तुमच्याकडून काहीतरी मोठे काम करून घेऊ इच्छितात. त्यांना तुमचे छोटे प्रयत्न पुरेसे वाटत नाहीत. उलट त्यांना असे वाटते की तुम्ही खूप मोठा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे यश खूप मोठे आणि जबरदस्त असेल. ते तुम्हाला अनेक समस्या देऊन एका मोठ्या कामासाठी तयार करत आहेत. त्यामुळे घाबरू नका. आता काय करू या विचारात बुडून जाऊ नका. त्या समस्या एका कागदावर लिहून काढा आणि एक एक करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, थांबायचे नाही, तर योग्य रणनीतीसह योग्य दिशेने चालत राहायचे आहे. तुम्ही यास पात्र झालात की यश तुमच्या पायाशी लोळून घेईल. म्हणूनच तुम्हाला स्वामींनी निवडले आहे. तुम्हाला निवडले आहे याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात. स्वामींच्या विचाराचा हा व्हिडिओ तुमच्यामध्ये जबरदस्त ऊर्जा भरेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाच्या मार्गात तुम्हाला असे अनेक मार्ग मिळतील जे तुम्हाला भरकटण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, पण तुम्हाला भरकटायचे नाही. यशाच्या संकल्पासह पुढे चालत राहायचे आहे. एक म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल ना, पर्याय अनेक मिळतील मार्ग भरकटण्यासाठी, पण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो. तुमची स्वप्न मोठी आहेत, काय झाले? तुमच्या समोर पर्वतासारख्या समस्या उभ्या आहेत, तर काय झाले? तुम्ही तुमच्या ध्येयापासून वारंवार घसरत आहात, म्हणून काय झाले? घसरण्यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. वाईट गोष्ट तेव्हा असेल जेव्हा तुम्ही घसरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे सोडून द्याल. तुम्ही साधी छोटी मुंगी पाहिली असेल. चिमुकली मुंगी जेव्हा अन्नासाठी प्रयत्न करते तेव्हा ती भिंतीवर चढताना वारंवार खाली पडते, पण ती हार मानण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करते. तिची हिंमत, तिची जिद्द वारंवार खाली पडल्यानंतरही तिला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे धैर्य देते. यातून आपल्याला हा संदेश मिळतो की जीवनात अडचणी आणि अपयश येऊ शकतात, पण जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिलो आणि वारंवार प्रयत्न केले तर आपली मेहनत कधीही वाया जाणार नाही. शेवटी तेच लोक जिंकतात जे प्रयत्न करणे सोडून देत नाहीत. हेही लक्षात राहू द्या. तुमची स्वप्न कितीही मोठी असली तरी तुम्ही प्रयत्न करत राहा. ध्येय मिळवण्याची तुमच्यामध्ये एक पेटती आग असली पाहिजे. हीच आग, हेच वेळ तुम्हाला अंधारातून मार्ग दाखवेल. जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की अडचणी खूप मोठ्या आहेत, तेव्हा तुमच्या आतल्या ध्येयवेळाची आठवण काढा. हे तुम्हाला हार मानण्याऐवजी रोखेल आणि पुढे जाण्याची शक्ती देईल. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की जीवनातील प्रत्येक समस्येचा सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती आणि धैर्य असले पाहिजे. जसा समुद्र कधीही उन्हाने सुकत नाही, तसेच तुम्हालाही जीवनातील त्रास आणि अडचणीसमोर हार मानण्याऐवजी मजबूत राहावे लागेल. जेव्हा समस्या तुमच्या समोर येतील तेव्हा घाबरण्याऐवजी किंवा हार मानण्याऐवजी त्यांचा सामना करा. समाधान मिळेपर्यंत प्रयत्न करा. लक्षात ठेवा, प्रत्येकाला मोठ्या यशासाठी निवडले जात नाही. जर तुम्ही वारंवार अडचणीचा सामना करत असाल तर हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुम्ही काहीतरी मोठे करण्यासाठी जन्माला आले आहात. तुम्हालाच निवडले गेले आहे आणि म्हणूनच तुमच्या परीक्षाही इतक्या कठीण असतात. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सर्व काही असूनही ते काही मोठे करू शकत नाही, पण तुम्ही हे वेगळे आहात, कारण तुम्हाला मोठी भरारी घेण्यासाठी तयार केले गेले आहे. हे विसरू नका की यश त्यांनाच मिळते जे हार मानत नाही आणि प्रत्येक समस्येचा सामना करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणायचे ठरले आहे तेव्हा आकाश किती मोठे आहे हे पाहणे निरुपयोगी आहे. फक्त आपले इरादे मजबूत करा
मेहनत करा, यश स्वतः तुमच्या पायाशी येईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही हे नक्की ऐकले असेल की एकदा का मी कमिटमेंट केली तर त्यानंतर मी स्वतःचे पण ऐकत नाही. जर ही ओळ आपण सकारात्मक दृष्टीने आपल्या जीवनात आणली तर ती तुमचे जीवन बदलू शकते. कमिटमेंटचा मराठी अर्थ वचनबद्धता, वचन देणे असा होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगता की जगातील सर्व अडथळ्यांना भेदून मी यश नक्कीच मिळवेन, याचा अर्थ तुम्ही स्वतःला वचन देत आहात की जीवनात कितीही अडथळे आले तरी तुम्ही त्या सर्वांना दूर सारून यश नक्कीच मिळवाल. आता माझे शरीर, माझे मन, माझ्या आजूबाजूचे लोक काहीही म्हणून, पण आता मी कोणाचे काही ऐकणार नाही आणि यश मिळवूनच राहील. जर तुमच्यामध्ये अशी भावना असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच स्वतःसाठी, स्वतःच्या यशासाठी वचन द्या, त्याला कटिबद्ध राहा. आता आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्याकडून नेमकी काय चूक होते ज्यामुळे आपण जीवनात यशस्वी होत नाही. बहुतेकदा आपण यश मिळवण्याची इच्छा ठेवतो पण त्या दिशेने स्वतःला कोणतेही पक्के वचन देत नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. म्हणूनच आजच ठरवा की तुम्ही तुमचे ध्येय मिळवण्यासाठी हरसंभव प्रयत्न कराल. कधी कधी आपण विचार न करता स्वतःशी वचन देतो आणि नंतर पश्चाताप करतो. असे करणे टाळा. आधी हे विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे आणि ते का मिळवायचे आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हा स्वतःला वचन द्या. सर्वात मोठी चूक ही होते की आपण स्वतःला वचन तर देतो पण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही. सुरुवातीला उत्साह असतो पण वेळेसोबत तो संपूर्ण जातो. लक्षात ठेवा, स्वतःला दिलेले वचन मोडण्यापेक्षा मोठे नुकसान दुसरे कोणतेही नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला कोणतेही वचन देता तेव्हा तुमची जबाबदारी अनेक पटीने वाढते. जर तुम्ही ते मोडले तर तुम्ही केवळ तुमच्या स्वप्नाचेच नुकसान नाही करत तर स्वतःलाही कमकुवत बनवता. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की स्वतःला दिलेले वचन तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. एकदा तुम्ही वचन दिले तर कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करण्यापासून मागे हटू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली इच्छाशक्ती मजबूत करा. स्वतःला दिलेले वचन तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. स्वतःला दिलेले वचन तुमचे विचार, मेहनत आणि इच्छाशक्तींना नवीन उंचीवर घेऊन जाते. हे वचन एका दिव्यासारखे आहे जे अंधारातही तुम्हाला मार्ग दाखवते. आता आम्ही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावात एक मुलगा होता ज्याचे जीवन संघर्षाने भरलेले होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती. अभ्यासासाठी पुस्तके विकत घेणे तर दूरच, घरासाठी जेवण मिळवणेही कठीण होते. त्याने स्वतःला वचन दिले, मी तेव्हापर्यंत थांबणार नाही जोपर्यंत मी माझे ध्येय गाठत नाही. वचन देणे सोपे होते पण ते पूर्ण करणे कठीण होते. मार्गात अनेक आव्हाने आली. त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने शेतात काम करायला सुरुवात केली. एकदा त्याला इतका थकवा आला होता की त्याला वाटले आता आणखी होणार नाही. पण प्रत्येक वेळी तो स्वतःला आठवण करून देत असे, मी स्वतःला वचन दिले आहे आणि मी ते मोडू शकत नाही. हळूहळू त्याची मेहनत रंग आणू लागली. तो दिवसा काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. अनेकदा तर त्याला मित्र आणि नातेवाईकांच्या टीकेचा सामना करावा लागला. लोक म्हणायचे, इतक्या मेहनतीने काय होणार आहे, तुझे नशीब तर बदलणार नाही ना. पण त्याने कधीही हार मानली नाही. त्याने त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. स्वतःला वचन देण्याचा सर्वात मोठा फायदा हाच आहे, ते तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाला वचन देता तेव्हा तुम्ही विचार करता की ती व्यक्ती तुमची मदत करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःला वचन देता तेव्हा तुम्हाला माहीत असते की तुमचे यश फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. ही जाणीव तुम्हाला मेहनत करण्याची ताकद देते आणि प्रत्येक अडचण पार करण्याची धैर्यही. त्या मुलाने हळूहळू आपली मेहनत आणि स्वतःला दिलेल्या वचनाचे यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. ही सातत्यता तुमच्या विचारांना मजबूत बनवते आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. म्हणूनच जीवनात कधीही आपले स्वप्ने अपूर्ण सोडू नका. स्वतःला वचन द्या, काही झाले तरी तुम्ही आपले ध्येय साध्य करूनच राहाल. हे वचन तुमची ताकद बनेल आणि तुमच्या यशाचे सर्वात मोठे कारणही. प्रिय स्वामी भक्तांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही पाठवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.